पंजाब की अदालतमध्ये गायक कुमार शानूंवर आरोप आहे की हे ॲरोगंट आहेत. तुम्ही ॲरोगंट समजता? मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणतात कुमार शानू म्हणजे खडूस. जेव्हापासून यशस्वी झाला आहात, मोठे स्टार झाला आहात, तुम्ही कोणाशी सरळ तोंडाने बोललात पण नाही. तोंड उलटं करून कसं बोलतात मला माहित नाही. पण हा एक माझा मायनस पॉईंट आहे की मी जे काही खरं आहे ते स्पष्टपणे सांगतो. जे तोंडावर बोलतो एकदम. जे काही माझ्यासमोर आहे ते एकदम मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. हा एक माझा मायनस पॉईंट आहे. आजच्या जमान्यामध्ये याला मायनस पॉईंट म्हटलं जातं. आय एम सॉरी, वरचा ऐकत आहे. जे काही आहे मायनस पॉईंट आहे. तर यासाठी हे आहे आम्ही 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 गाणं गातो आणि योग्य पैसे मागितले तर मी खडूस झालो. योग्य पैसे नाही, तुम्ही खूप जास्त पैसे नाही, नाही, मागता. नाही. योग्य पैसे मागत होतो. जास्त पैसे नव्हतो मागत. पण काय की जर मी एखादी गोष्ट खराब वाटली, तर मी त्याला तोंडावर सांगायचो. तर त्यामुळे मी खडूस झालो. तुमच्या येण्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळ्या सिंगरचे रेट वाढून गेले. फक्त तुमच्यामुळे. कारण की तुम्ही पॉप्युलर होते, हिट आहात, तर तुम्ही तोंडाला येईल तेवढे खरं पैसे तर यासाठी मागायचा. खूप गोष्टी कारणीभूत आहे, की जसं की मी खूप लवकर गाणं गात होतो. खूप फास्ट. म्हणजे 10 मिनिटामध्ये, 15 मिनिटामध्ये, 20 मिनिटामध्ये अशी गाणी गाऊन टाकायचो. तर हा एक प्रॉब्लेम क्रिएट व्हायचा, की म्युझिक डायरेक्टरला वाटायचं, की मी 2 महिन्यापासून गाणं बनवतोय. ज्याला कुमार सानू येऊन अर्ध्या तासात गाऊन कसं काय गेला यार? हा खूप मोठा अन्याय आहे. तर हा एक माझा मायनस पॉइंट अजून एक आहे, की माझा मेंदू खूप हुशार आहे. ज्याला पिकअपिंग पॉवर असं म्हणतात गाणं शिकण्यामध्ये. आणि हे कदाचित कोणा म्युझिक डायरेक्टरला इगो प्रॉब्लेम होऊन जातो. इगो प्रॉब्लेम तर तुम्हाला मी ऐकलं होतं, ज्या माणसाने तुम्हाला बनवले, नदीमची गोष्ट मी करतोय. हं, ज्यांच्या कारणाने तुम्ही सुपरहिट सिंगर झालात. तुम्ही यशस्वी झाल्यानंतर त्यांना डोळे दाखवायला सुरुवात केली होती. आँखों की गुस्ताखियाँ माफ हो. ऐकताय ना नदीमजी, श्रवणजी? ओ आँखों की गुस्ताखियाँ माफ हो. तुम्ही जिथे कुठे आहात ऐका. आम्हाला माफ करा तुम्ही. पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, की कोणी कोणाला बनवत नाही. जो कोणी बनतो, तो लोकांसाठी. ऑल पब्लिक. हे बनवतात, हेच पाडतात. आता नदीम श्रवणजींनी मला घडवलं, की मी नदीम श्रवणजींना घडवलं. हे हे कोणीच बोलू शकत नाही. हो ना? जसं की मी आता मी बघा, मी नदीम श्रवणजी तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये पहिल्यापासून होते. हो, 14 वर्षांपासून होते. 14 हो, वर्षांपासून आशिकीच्या होते. आधी 14 वर्ष होते. हो. ना तुम्ही ओळखत होतात, ना मी ओळखत होतो. बघा, ही खरी गोष्ट आहे, की हे एक एक शब्द देखील त्यामध्ये डाऊट नाहीये, की आमच्या आशिकीच्या आधी 14 वर्षांपासून नदीम श्रवणजी इंडस्ट्रीमध्ये होते. ना तुम्हाला माहीत होतं, ना मला माहीत होतं. पण आशिकीनंतर आम्ही सगळे सक्सेसफुल झालो. एक टोटल टीम वर्क होता. त्यांचं सुपर्ब म्युझिक, माझं सिंगिंग जे पण आहे, सुंदर लिरिक्ससुद्धा. हे एक सिच्युएशन टोटल थिंक आम्ही लोकं एकत्र हिट झालो होतो. आता कोणी म्हणेल, की मी नदीम श्रवणला आणलं किंवा नदीम श्रवणजी म्हणतील त्यांनी मला आणलं किंवा अजून कोणी काय म्हणेल, की मी त्यांना आणलं. हे सगळं यांच्या हातात आहे. हे आणतात एखाद्याला, हे पाडतात एखाद्याला. परंतु जे तुम्हाला आणणारे होते गुलशन कुमार, हं. टी सिरीज ज्यांनी तुम्हाला संधी दिली, कव्हर व्हर्जन गाण्याची, ज्याच्यामुळे तुमची लोकप्रियता वाढली, तुम्ही त्यांच्याशी पण तक्रार केलीत? बघा त्यांच्याशी तक्रार भांडण तर नव्हतं कधी. हां, काही वाद-विवाद होते नक्कीच आणि डेफिनेटली तुम्हाला इतकी तर माहीतच आहे, की माझ्याबद्दल तुम्ही दाखवताय सगळं, जे काही दाखवताय सगळं तुम्ही इथे, ते सगळं तुम्ही सगळी माहिती घेतली आहे माझी. मला 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 माहिती मी आहे. माहिती हो, करून घेतली सगळ्या की सगळ्या गोष्टी माहिती करून घेतल्या त्यांनी. त्यामुळे माहिती तुम्हाला हे केली हे आहे. हे पण माहिती आहे, की मी 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 माहिती खूप घेतली की तुमचे भांडण अनुराधा पौडवाल यांच्यामुळे झाले होते. गुलशनजी इज अ नाईस मॅन. भांडण कोणामुळे पण झालं असेल. तुम्हाला माहिती आहे, की मी खुद्दार व्यक्ती आहे. मी इंडस्ट्रीमध्ये कधी डॉमिनेट जे गोष्ट शब्द वापरले जातात, त्यामुळे मी कधीच सहन केलं नाही, नाही करणार मरेपर्यंत. जी गोष्ट आहे ती सरळ बोलणार, सरळ करणं हे माझ्या रक्तात आहे. मी असाच बनून गेलोय.
इतका बिघडून गेलो आहे मी. काही करू शकत नाही आता मी. सुधरू शकत नाही आता मी. मी जे काय ते खरं बोलणारच आहे आणि जे सरळ तोंडावरती बोलणार आहे. आता यासाठी मला माफ करा पुन्हा एकदा. ही गोष्ट खरी आहे तर की अनुराधा पौडवाल या तुम्हाला डायरेक्शन देत होत्या गुलशन यांच्या बिहाफवर आणि तुम्ही ऐकायला तयार नाही, नव्हते. नाही, नाही, हे यासाठी सर्व तुम्ही चुकीचं आहे. सगळं चुकीचं आहे. मी याबाबत पुन्हा काही बोलणार नाही. आमच्यात पुन्हा भांडण लावायचा विचार करतायत हं. पण मी नाही करणार. हां, नाही. असं काही नव्हतं झालं. जे काही झालं होतं ती खूप जुनी गोष्ट झाली आता. ती विसरून जा. त्याला माफ करा. विसरून जा. बस. चला मी तुम्हाला नवीन गोष्ट हो, सांगतो. सांगा. ए.आर. रेहमान खूप मोठे म्युझिक डायरेक्टर आहेत. सुपर हिट म्युझिक डायरेक्टर आहेत. खूप त्यांचं जग रिस्पेक्ट करते. हं. पण तुम्ही एक असे व्यक्ती जे त्यांना म्युझिक डायरेक्टर समजायला तयार नाही आहात. त्यांनी पण मला कधी सिंगर समजलं नाही. त्यांनी मला कधी गायक समजलंच नाही. त्यामुळे तर गाऊन घेतलं नाही. नाहीतर मग गायलं असतं. त्यांनी विचार केला की कुमार सानू इज नॉट अ सिंगर. तर ठीक आहे ना. कधी बोलवलं तर आम्ही नक्कीच गाऊ. हां, पण मी एका पिक्चरमध्ये गायलं होतं त्यांच्या. गायलं होतं एकदा मी. कोणते गाणे गायले तुम्ही? ते गाणं कोणतं होतं ते अं, अ, अरे यार आठवत नाही आता. जर कोणाला आठवत असेल तर हे गाणं. अरे मलाच आठवत नाही तर तुम्हाला कुठून आठवणार ना? हां? तर यावरून हे पण माहिती होतंय की रेहमान यांच्यासोबत जेव्हा गाणं गातात तेव्हा त्याचे हाल का होतात. ते एकच गायलं होतं. एकच गायलं होतं. हां. अरे आठवत का नाहीये मला? ते गाणं का आठवत नाहीये? काय कारण आहे की तुम्ही ए.आर. रेहमान साहेबांसोबत कधी गाणे नाही गायलात किंवा त्यांनी नाही बोलवले? काय कारण असेल मी त्याचे? तर रेडी आहे, बसलोय. आता बोलवलं तर मी आता लगेच जाईन. रहमान साहेब ऐकताय ना? तुम्ही आता बोलवा, मी आता लगेच येईन. हे बरोबर आहे की जेव्हा तुम्हाला एकानंतर एक अवॉर्ड मिळाले, 5 फिल्मफेअर अवॉर्ड, बेस्ट प्लेबॅक सिंगर सतत मिळाले. त्यानंतर तुमच्यामध्ये इतकी ॲरोगन्सी आली की तुम्ही बोललात, "मी आता अवॉर्ड वगैरे काही घेणार नाही, माझ्यासाठी मॅटर नाही करत." हे एक चुकीची इन्फॉर्मेशन लोकांजवळ गेली आहे. मीडियाकडे पोहोचली आहे, की मी इग्नोर केलं. मी इग्नोर नाही केलं. मी एक चांगली गोष्ट सांगितली होती, की मला खूप आनंद होईल, की जर 5 वेळा घेतल्यानंतर मी हे बोललो होतो, की हे अवॉर्ड एखाद्या नवीन सिंगरला मिळावं, तर मला खूप आनंद होईल. पण मग माझ्यावरती हा खूप मोठा अन्याय झाला, की मी असं बोलल्यानंतर ह्या लोकांनी प्रिंट मीडियामध्ये जाऊन ही गोष्ट छापून टाकली, की कुमार सानूने इग्नोर केलं फिल्मफेअर घेण्यासाठी. त्यानंतर फिल्मफेअरवाले पण माझ्यावर नाराज झाले. "अरे दादा, तुम्ही असं कसं बोलू शकता?" अरे मी म्हणालो, "मी असं बोललोच नाही. मी तर हेच म्हणालो, की एखाद्या नवीन सिंगरला मिळालं, तर मला खूप आनंद होईल." तर हा माझा गुन्हा होता. तर त्याचं फळ आजही भोगतोय मी. तर तुम्ही खूप काही गुन्हे केलेत याचा अर्थ. बघा, त्यामुळेच तर मी तुमच्या हजर आहे. आणि अजून खूप भोगणे बाकी आहे. अच्छा. हां. जनतेला विचारा जे तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितात. हां. प्रश्न हा आहे की आजकाल काही रियालिटी शो येत आहेत. काही चॅनलवर तुम्ही पाहिलं असेल. हं. तिथे मेलोडीला एका बाजूला ठेवून आणि तुमचं स्ट्रक्चर काय आहे, तुम्ही कशाप्रकारे परफॉर्म करता, ती मेन गोष्ट झालीये. सुरात गाता की नाही गात, ही दुसरी गोष्ट आहे. आधी तुम्ही दिसता कसे आणि कसं तुमचं स्ट्रक्चर आहे, तुम्ही परफॉर्म कसे करता, ही मेन गोष्ट होऊन गेली आहे. याबद्दल तुम्ही काय म्हणू इच्छिता आणि काय होऊ शकतं, हे बरोबर आहे की चुकीचं, हा माझा खरं प्रश्न तर हे आहे. ऐकून मला खूप आनंद वाटतंय, हा प्रश्न ऐकून, की हा एक यंग मुलगा अशा प्रकारचा विचार मांडतोय. म्हणजे रियालिटी जी आहे, रियालिटी यांच्यापर्यंत हळू-हळू पोहोचत आहे, पसरत आहे. आज जे गाणं ऐकलं जातंय, ते कानांनी ऐकलं नाही जात. लोकं डोळ्यांनी ऐकतात. तुम्हाला माहिती आहे ना? लोकं डोळ्यांनी ऐकतात. एखादं चांगलं गाणं येतं ना, तेव्हा लोकं म्हणतात, "काय चांगलं गातोय यार." टीव्हीमध्ये. सी, धिस इज द थिंग. सो तुम्ही खूप चांगलं म्हणालात. तर डोळ्यांनी जेव्हा गाणं ऐकलं जाईल, डोळ्यांसाठी काही पाहिजे असतं. बघा, आज रिमिक्सची पण गरज आहे. परंतु रिमिक्समध्ये एक गोष्ट आहे, की तुम्ही सांगा ना, हे की रिमिक्स का जुन्या काळातल्या गाण्यांना घेऊन होत आहे? नवीन काळातले गाणे घेऊन का नाही होत रिमिक्स होत आहे? मग आर.डी. बर्मन, सचिन देव बर्मन, शंकर जयकिशन का? व्हाय? आजच्या जमान्यातलं गाणं घेऊन का रिमिक्स होत नाहीये? कारण की आपल्या आतमध्ये कुठे ना कुठेतरी ती इंडियन मेलोडी बसली आहे. नाहीतर कजरा रे एवढं मोठं हिट नसतं झालं. ते यूपीचं एक फोक आहे. इव्हन वर्ड्स अल्सो. त्या गोष्टी आपल्या आत आहेत. त्या गोष्टीला पुढे आणणं किंवा मार्केटमध्ये आणणं किंवा त्याला प्रमोट करणं, हे बाकी लोकांचं काम आहे. हे जितकं दिवस नाही होणार तोपर्यंत हेच चालत राहणार. आधीच्या काळात हं. म्युझिक डायरेक्टर, फिल्मचे डायरेक्टर, प्रोड्युसर हे लोकं मिळून काम करायचे. राज कपूर यांच्यासाठी नेहमी मुकेशच आवाज देणार. शंकर जयकिशन त्यांच्यासोबत असतील. याच प्रकारे राजेश खन्नासाठी नेहमी किशोर कुमारचाच आवाज असेल. एक फिक्स सिंगर होते. परंतु आजकाल तर असं नाही. आजकाल तर एक दगड फेकाल तर जाऊन सिंगरला लागतो.
ते लोक खूप लकी होते की त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये 2 किंवा 3च सिंगर होते, जे लोक आपसातच एक खूप हेल्दी कॉम्पिटिशन असायची तेव्हा. हल्ली तर कॉम्पिटिशनची गरजच नाहीये. कॉम्पिटिशन्स तिथे होतं की जिथे काही बरोबरी असेल किंवा काही प्रकारचा मसाला आम्हाला मिळेल. इथे असं काहीच नाहीये. आता असं झालं की स्वस्तात स्वस्तात कसं नाव कमवलं जाईल? जे लोक आता म्युझिक शिकत आहेत, नवीन काळात ते जे सिंगर आहेत, येस. जी लोक येऊ इच्छित आहेत, मेहनत करून जागा बनवून पाहत आहेत, त्यांच्यासाठी काय म्हणाल तुम्ही? जर कोणी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गाणं गाण्यासाठी प्रयत्न करतोय, तर मॅक्सिमम बॉम्बेमध्ये असे सिंगर आहेत, की जे फ्रस्ट्रेटेड होऊन गेलेत. 2 वर्ष, 3 वर्षांपासून, 5 वर्षांपासून, 10 वर्षांपासून बसलेत. गाणं नाही मिळालं त्यांना. फ्रस्ट्रेटेड नाही व्हायला पाहिजे. हे काम असं आहे, की टाईम विल कम. तुमचं लक साथ देईल. तुमचं टॅलेंट त्यावेळी खूप कामी येईल, जे तुम्हाला तिथे घेऊन जाईल. तर यू हॅव टू कीप पेशन्स. तुम्हाला त्यासाठी किती स्ट्रगल करावं लागला? किती वर्ष स्ट्रगल करावं लागलं? मी अजिबात खोटं बोलणार नाही. मी उन्हात नाही, मी नाही फिरलो, पावसात नाही भिजलो, स्टेशनवर नाही झोपलो. जे नेहमी सक्सेसफुल माणसं अशा गोष्टी सांगत असतात, की आम्ही तर स्टेशनवर झोपून कित्येक रात्री काढल्यात. नाही. मी बॉम्बेला ज्या दिवशी आलो त्याच 6-7 दिवसातच मला हॉटेलमध्ये काम मिळालं. मी हॉटेल सिंगर होतो आधी. कोलकात्यापासून सुरुवात केली होती. कोलकात्यामध्ये विनीत म्हणून नावाचं एक रेस्टॉरंट आहे. अजूनही आहे ते. तिथून सुरुवात केली होती मी. त्यानंतर मी इथून खूप साऱ्या चेंबूरमध्ये एक प्रीती रेस्टॉरंट आहे, जिथे मी नेहमी गाणं गात असायचो. आणि अशोकजी तुम्ही ऐकत असाल तर अशोक शेठ त्यांचं नाव होतं. अशोकजी ऐकत असतील तर कदाचित यावेळी की त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये गाणं गायचो. आणि त्यानंतर आणि गाणं गायचं त्यावेळी आम्हाला खूप पैसे मिळायचे. जे टिप्स म्हणतात ना, तुम्हाला लोकांना माहीत असेल, तुम्ही पण देत असाल कधी-कधी हॉटेलमध्ये जाऊन. तर मला पण खूप साऱ्या टिप्स मिळायच्या. त्या पैशाने मी टॅक्सीमध्ये बसून कल्याणजी भाईंच्या घरी जायचो, जगजीत सिंग यांच्या घरी जायचो, राजेश रोशन यांच्या घरी टॅक्सीमध्ये जायचो आणि चांगलं जेवण जेवायचो. पहिला चान्स कोणी दिला तुम्हाला? पहिला चान्स बॉम्बेमध्ये डेफिनेटली जगजीत सिंगजी. त्यांनी मला चान्स दिला आणि एक खूप सुंदर कहाणी आहे. मी सांगू? हो, बिलकुल सांगा. मी वेस्टर्न आउटडोअर नावाचा एक स्टुडिओ होता बॉम्बेमध्ये. वेस्टर्न आउटडोअरमध्ये मी आपली डेमो कॅसेट बनवत होतो. किशोरदांचे काही गाणे. तर त्यावेळी जगजीत सिंगजी तिथे आले होते आणि येऊन त्यांनी विचारलं, की "कोण गातंय?" तर सूद साहेब रेकॉर्डिस्ट होते. त्यांनी बंगालहून एक मुलगा आलाय सानू म्हणून, तो गात आहे. तर म्हणाले, की "बोलवा जरा त्याला." तर मी आलो त्यांच्याजवळ बॅलन्सिंग रूममधून. मी बघितलं, की जगजीत सिंगजी, मी त्यांच्या पाया पडलो. मी त्याचा मोठा फॅन होतो सुरुवातीपासूनच गझलसाठी. तर त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. म्हणाले, की "तू एक काम कर, तू उद्या दुपारी माझ्या घरी येऊन जा." मी घरी गेलो आणि त्यांनी एक कागद फेकला. म्हणाले, "हिंदी वाचता येतं?" मी म्हणालो, "हो, थोडंफार येतं. वाच बरं." मी वाचलं. तर मला म्हणतात, की "हे चल, हे गाणं शिक." तर मी गाणं शिकलो. मला काहीच नव्हतं माहीत तोपर्यंत. तर म्हणतात, की "गाणं शिकून घेतलं?" मी म्हणालो, की "हो, एकदम माइंडमध्ये त्याला पटकन शिकून घेतलं मी गाणं." मग म्हणाले, की "आता त्यानंतर बाहेर जा, थोडा वेळ बाहेर फिरून वगैरे 3 वाजेपर्यंत माझ्याजवळ ये." तर मी बाहेर गेलो. बोललो, "3 वाजता सर, 3 वाजता मी पुन्हा येऊ?" हो म्हणाले, "ये. तुम्हाला आता घेऊन जाणार आता एका जागी, रेकॉर्ड करेन गाणं. तुम्ही कसे गाता ते." त्यानंतर मी खूप घाबरलो. तर मी बाहेर जाऊन थोडंसं 1-2 सिगारेट पफ मारले. हं. थोडंसं पान पण खाल्लं. तर मग थोडंसं लॉजेन्स खाल्लं. हे सगळं करत राहिलो. 1-1.5 तास घालवल्यानंतर मी पुन्हा जगजीतजींच्या घरी जाऊन पोहोचलो. मग त्यांनी मला सोबत घेऊन, त्यांच्याजवळ एक फिएट गाडी असायची, फिएट. ती जुनी डुक्कर, जिला तुम्ही म्हणतात सगळेजण. तर त्या गाडीमध्ये मला बसवलं. तो समोर असा दरवाजा उघडतो. त्या गाडीमध्ये बसवलं होतं आणि बसवून सरळ फेमस स्टुडिओमध्ये घेऊन गेले. आणि फेमसमध्ये जाऊन सरळ माईकसमोर उभं केलं आणि म्हणाले, की "हे गाणं तुम्ही आता गा. हा ट्रॅक ऐका आणि ह्या ट्रॅकसोबत गाणं गा." अ, खरं सांगतो मी त्या दिवशी ते जीव ओतून ज्याला काय म्हणतात ते, की मला ही संधी मिळाली होती. घाबरलो होतो आणि घाबरल्यामुळे माझ्यावर एक परिणाम होतो, की मी घाबरल्यानंतर खूप फेरशियस होऊन जातो अबाउट सिंगिंग. नॉट तुम्ही ज्या प्रकारे बघत आहात मला माहिती आहे, की नंतर काहीतरी बोलतील, की काय फेरशियस नाहीये. नाही पण गाण्यामध्ये म्हणजे जे माझं काम आहे, त्या कामामध्ये मी खूप फेरशियस होऊन जातो. तर या प्रकारे मी जे गाणं गाऊन दिलं आणि त्यांनी मला छातीशी कवटाळलं. त्यांनी मला ₹1000 पेमेंट देखील दिलं. म्हणाले, "हे ₹1000 ठेव ह्या गाण्यासाठी." मी त्यांना विचारलं, की "हे एखाद्या पिक्चरचं गाणं आहे का?" ते म्हणाले, की "हो यार, हे आंधिया फिल्मसाठी गाणं आहे. मैं तो करके सगाई करने गया था लड़ाई, जी भर के देखूंगा." ये सुन मैं तो करके सगाई करने गया था लड़ाई जी भर के देखूंगा अपनी गोरी की अंगड़ाई. हे गाणं होतं. तर
मी गायलो आणि त्यांना खूप चांगलं वाटलं आणि त्यांनी गळाभेट घेतली माझी आणि पेमेंट पण दिलं. त्यानंतर सरळ मला गाडीमध्ये बसवलं आणि घेऊन गेले कल्याणजी आनंदजी भाईंच्या घरी. जाऊन म्हणाले, "कल्याणजी भाई, ही कॅसेट ऐका तुम्ही." तर त्यांनी कॅसेट ऐकली. म्हणाले, "ऐका कसं गातो ते." कल्याणजी भाई म्हणाले, "खूपच कमाल गातोय आणि काय करता तुम्ही?" मी म्हणालो, की "बस पाया वगैरे पडलो आणि म्हटलं इतक्या मोठ्या लोकांजवळ." पण त्यांनी जे त्यांच्याकडे इंट्रोड्यूस केलं आणि त्यानंतर कल्याणजी भाईंनी मला शोमध्ये ठेवून घेतलं. तर तुम्ही बघा, की माझ्याकडे कधीच पैशांची कमतरता नव्हती. कधीच नव्हती. तर स्ट्रगल कधी करावाच लागला नाही. आणि तिथूनच तुम्ही शिकलात, की जर गाणं गायचं असेल तर पूर्ण पैसे वसूल करायचे. हे बघा, हे बघा, जेव्हा आम्ही देवासाठी गाणं गातो, तेव्हा आम्ही त्याचे पैसे मागत नाही. आम्ही एखाद्या मंदिरात जाऊन गातो किंवा एखादं भजन गातो किंवा काही असो, त्यासाठी आम्ही पैसे नाही मागत. जे लोक आमचे गाणं घेऊन पैसे कमवत आहेत ना यार, त्यातून थोडंफार आम्ही मागतो. त्यात काय चुकीचं आहे तुम्ही सांगा? या तर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या खूप चांगल्या गोष्टी सांगून टाकल्यात. खूप साऱ्या वाईट गोष्टी माझ्याजवळ आहेत. त्यांना घेऊन आरोप लावीन. माझं हेच दुर्भाग्य आहे, की माझ्याबद्दल सगळ्या वाईट गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतायत. कुमार शानूंच्या वाईट गोष्टींवर काही अजून आरोप, काही अजून प्रश्न, पण ते एका छोट्याशा ब्रेकनंतर. देखा जो तुझे जानम हुआ है बुरा हाल, ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल, ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल, देखा जो तुझे जानम हुआ है बुरा हाल, ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल।